अंजलीचा दुसरा हनीमून. हॅलो मित्रांनो, मी मेरठमध्ये राहणारा आहे. माझे वय 23 आहे. माझ्या लंडची साईज 6 इंच आहे, जो जाड पण आहे आणि तो कोणाला पण संतुष्ट करायला पुरेसा आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वी माझ्या शेजारी एक भाभी राहत होती आणि तिचे नाव अंजली होते. जेव्हा मी तिला पहिल्या दिवशी पाहिले आणि मी तेव्हापासून फक्त तिच्या सेक्सी शरीराचा विचार करू लागलो होतो. ती एकदम माझ्या नजरेत भरली आणि मी तेव्हापासून तिला जवायची इच्छा करीत होतो. मग हळूहळू तिचे कुटुंब माझ्या कुटुंबाच्या खूप जवळ आले आणि आमच्यामध्ये खूप बोलणे होऊ लागले. ती आता माझ्या घरी येऊ जाऊ लागली होती आणि मी पण एखादे चांगले कारण करून त्यांच्या घरी जात होतो आणि त्यांच्या बरोबर बोलत होतो आणि आम्ही खूप चांगले मित्र बनलो होतो आणि आता आम्ही आमचे प्रायव्हेट बोलणे पण करू लागलो होतो. मग आता आम्ही हळूहळू सेक्सचे पण बोलू लागलो होतो. मग एक दिवस तिने मला बोलताना तिच्या सुहागरात्रीचे सर्व काही सांगितले, की तिने काय केले आणि किती वेळा सेक्स केले. मित्रांनो, ती जवायची खूप हौशी होती आणि हे तिने मला काही दिवसांनी स्वतः सांगितले आणि ती रोज तिच्या पती बरोबर सेक्स करीत होती. मग काही दिवसांनी तिचा नवरा काही कामासाठी 2-3 दिवस बाहेर गेला आणि ती माझ्या जास्त जवळ येऊ लागली होती. ती मला खूप वेगवेगळे इशारे करीत होती, जे मला पण थोडे थोडे समजू लागले होते, पण मला माझ्याकडून पूर्ण खात्री करून घ्यायची होती जेणेकरून नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. आता माझ्या मोबाईलवर तिच्याकडून खूप घाण घाण मेसेज येऊ लागले होते आणि म्हणून मी पण आता तसे मेसेज करू लागलो आणि मग रोज रात्री आमचे फोनवर बोलणे सुरू झाले आणि आमच्यामध्ये काही सेक्सी बोलणे पण होऊ लागले होते. मग असे करून 2-3 दिवस तरी निघून गेले आणि आम्ही फक्त सेक्सी मेसेज पाठवत होतो आणि बोलत होतो, पण आमच्या पैकी कोणी पण स्वतः पण सांगू शकत नव्हते की मला तुमच्यावर प्रेम आहे आणि मला तुम्हाला सुख द्यायचे आहे. आता आम्हाला एकमेकाची गरज होती, पण आम्ही सांगायला खूप घाबरत होतो आणि मी विचार करीत होतो की तिला काही खोटे तर लागणार नाही ना. एक दिवस मी तिच्या घरी गेलो आणि ती तेव्हा एकदम एकटी होती आणि आम्ही असेच बोलत होतो आणि आम्ही सेक्सचे बोलू लागलो आणि मग तो बोलताना थोडी उदास झाली. मग मी तिला विचारले की काय झाले भाभी. तेव्हा तिने मला सर्व सांगितले, कारण तोपर्यंत आम्ही सर्व गोष्टी एकमेकाला सांगू लागलो होतो आणि मग मी तिला म्हणालो की मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुम्हाला सर्व काही देऊ शकतो जे तुम्हाला पाहिजे आहे. आपण एकमेकाची गरज पूर्ण करू शकतो, जर तुम्ही तयार असाल तर. मग मित्रांनो, ती तर माझ्या तोंडून हे ऐकून एकदम तयार झाली आणि मग ती म्हणाली की तू ही गोष्ट एकदम सिक्रेट ठेव. मग मी तिला म्हणालो की मला माहिती आहे की हे बाहेर कोणाला समजले तर आपली दोघांची खूप बदनामी होईल आणि म्हणून आपण कोणाला कधी पण काही सांगणार नाही. मग तिने मला रात्री तिच्या घरी यायला सांगितले आणि मग मी पण म्हणालो की ठीक आहे आणि मग मी तिला एक स्मूच केली आणि मग तिथून निघून गेलो आणि मग मी माझ्या घरी जाऊन कधी एकदाची रात्र होईल याची वाट पाहू लागलो. मग मला 11 वाजता तिचा कॉल आला. मग तिने मला सांगितले की तू माझ्याकडे ये, मी दरवाजा उघडा ठेवला आहे आणि मी तुझी वाट पाहते आहे. मग मी खूप खुश झालो आणि माझ्या घरच्या गच्चीवरून तिच्या घरच्या गच्चीवर गेलो आणि मी तिथे जाऊन पाहिले की ती एकदम मस्त मेकअप करून एकदम नवरीसारखी नटली होती. मग मी तिला विचारले की हे सर्व कशासाठी. तर ती म्हणाली की मी हे सर्व तुझ्यासाठी केले आहे. मी तुला माझ्या सुहागरात्री मी काय केले आणि कसे केले ते सर्व सांगितले होते आणि मी त्याच रात्री ठरवले होते की माझी दुसरी सुहागरात्र मी तुझ्या बरोबर करणार आहे आणि मी माझी पुच्ची तुझ्या लंड करून झुून घेऊन शांत करून घेईन. मित्रांनो, मी तिच्या तोंडून हे ऐकून खूप चकित झालो. मी कधी पण विचार केला नव्हता की भाभी मला असे काही म्हणेल, पण मी ते सर्व ऐकून खूप खुश झालो होतो.
मग आम्ही एकमेकावर तुटून पडलो आणि आम्ही किस करू लागलो आणि ती एकदम जोशमध्ये येऊन गरम झाली आणि मग मी तिला म्हणालो की आज तर आप इतके मजे करणार आहे की तू कायमची लक्षात ठेवशील. मी तुला माझ्या मुलांची आई बनवून टाकेन. मग ती पण हसत म्हणाली की मी पण तुझ्या मुलांची आई बनायला तयार आहे. मग मी भाभीला बिलगलो आणि तिला सत किस करू लागलो. एक तहानलेल्या मजनू सारखा मी तिला किस करीत राहिलो आणि तिचे बॉल पण दाबले. तिने मला बेडवर ढकलले आणि माझी पेंट काढून टाकली आणि चड्डीवरून लंड दाबू लागली. तिने चड्डी काढून टाकली आणि माझा लंड कुरवाळू लागली. माझा लंड 6 इंच लांब आणि 2 इंच जाड होता. काही वेळ लंड दाबून ती माझ्यावर चढली आणि माझे ओठ चोकू लागली. तिने माझी टी शर्ट काढून टाकली. मी तिच्या समोर पूर्ण नागडा होतो. मी तिला झोपवले आणि मी वर आलो. मी तिचे ओठ चोकू लागलो. ती पण मला साथ देत होती. आता ती फक्त ब्रा आणि पेंटी घालून होती. माझा एक हात तिचे बॉल दाबत होता आणि दुसरा हात तिची पुच्ची घासत होता. मी तिची ब्रा आणि पेंटी पण काढली आणि ती समोर पूर्ण नागडी उभी होती. तिची पुच्ची एकदम स्वच्छ होती. ती म्हणाली तू माझी पुच्ची आणि बॉल चोकून तू आज सर्व रस काढून टाक. आता मी दोन्ही हाताने बॉल दाबू लागलो आणि ती ओह छ करीत होती. आता मी तिचे बॉल तोंडात टाकून चोकत होतो आणि माझा लंड तिच्या पुच्चीला स्पर्श करीत होता. काही वेळ तिचे बॉल चोकून मी तिच्या पायांच्या मध्ये आलो होतो आणि मग तिच्या पुच्चीवर माझे तोंड ठेवून मी तिची पुच्ची चाटीत होतो. ती पाय फाकवून अस्सस ओह यस्तस करू लागली आणि जोरात येस फाडून टाक माझी पुच्ची, आज फाडून दे तिला. आज सोडू नको, खाऊन टाक तिला. खाज मिटव तिची. सोडू नको तिला, पूर्ण खाऊन टाक. तिने तिच्या दोन्ही हाताने माझे डोके पुच्चीत दाबले होते. ती खूप तापली होती आणि मी पण अजिबात उशीर न करता माझा लंड तिच्या पुच्चीवर ठेवला आणि आत घुसवला आणि तिची पुच्ची झू लागलो. मी एक बाजूला लंड टाकून पुच्ची जवत होतो आणि एका बाजूला तोंडात घेऊन तिचे बॉल चोकत होतो. ती ओरडू लागली ओह आणि जोरात येस आणि जोरात मी येणार आहे, फाडून दे माझी पुच्ची. मी मग 5 ते 6 ठोके मारले आणि मग मी आणि ती एकदम पाणी सोडले. मी तिच्या पुच्चीतच पाणी सोडले आणि मी तिच्यावर पडून राहिलो. मग 5 मिनिटाने तिने मला बाजूला व्हायला सांगितले. आम्ही बेडवर पूर्ण नागडे होतो. मी तिला बेडवर झोपवले आणि तिच्या पुच्चीत बोट घालू लागलो. मी 2 बोटाने तिची पुच्ची झू लागलो. ती ओह करीत होती. मग मी तिच्या पुच्चीत जीभ घातली आणि ती चाटू लागली. ती ओह करत होती आणि मी मस्त पुच्ची चाटत होतो. ती आई येस करीत होती. ती तिची गांड जोराने वर खाली करून तिची पुच्ची माझ्या जिभेने चाटून घेत होती. तिने माझे डोके पुच्चीवर जोराने दाबून धरले होते. ती काही वेळाने कडक झाली आणि तिने पाणी सोडले आणि म्हणाली बास, आता बास कर प्लीज, आता मला ठोक. मी पूर्ण मंत्रमुग्ध झालो आणि माझा लंड एकदम लोखंडासारखा ताठून उभा झालेला होता. मी तिला लंड तोंडात घ्यायला सांगितले. ती थोडा विचार करून तोंडात घ्यायला तयार झाली. आता आम्ही 69 पोझिशनमध्ये आलो. ती माझा लंड प्रेमाने चोकत होती आणि मी तिची पुच्ची चाटत होतो. असे आम्ही 15 मिनिटे चोकत राहिलो. यावेळी मी 1 वेळा आणि तिने 2 वेळा पाणी सोडले होते आणि मी तिचे पाणी पिऊन टाकले होते. आता मी तिच्या पायांच्या मध्ये आलो आणि तिची पुच्ची कुरवाळू लागलो. मग मी माझे बोट तिच्या पुच्चीत घालायचा प्रयत्न करू लागलो आणि ती धडपडू लागली आणि मी तिला कसेतरी समजावून एक बोट आत टाकले. तिची पुच्ची खूप टाईट होती. मग मी हळूहळू बोट आत बाहेर करू लागलो. तिला खूप मजा येत होती आणि मग मी लवडा टाकायची तयारी करू लागलो.
मी खूप सारे थूक लावून लंड सेट केला आणि एक जोरदार धक्का मारला. ती इतकी जोराने ओरडली की मी एकदम घाबरलो. माझा अर्धा लंड तिच्या पुच्चीत घुसला होता आणि ती रडत मला विनंती करू लागली की काढून टाक प्लीज, मला खूप त्रास होतो आहे. पण मी आता कोठे काढणार होतो. पण मी काही वेळ थांबून तिला किस करू लागलो आणि तिचे मम्मे दाबू लागलो. असे केल्याने ती थोडी शांत झाली आणि मी परत एक धक्का मारला, पण यावेळी ती ओरडू शकली नाही कारण मी तिचे तोंड दाबून धरले होते. आता मी लंड आत बाहेर करायला सुरुवात केली. त्यामुळे तिला हळूहळू मजा येऊ लागली आणि ती मला साथ देऊ लागली. मग आमचे जुळणे 20 मिनिट चालले आणि मग मी तिच्या आत पाणी काढले, पण मी थोडे थोडे धक्के देऊ लागलो आणि मग मी माझे सर्व तिच्या पुच्चीमध्ये टाकले. मला तिच्या चेहऱ्यावर संतुष्टी सरळ सरळ दिसत होती. मित्रांनो, मी तिला त्या रात्री 4 वेळा जोले आणि माझे सर्व वीर्य तिच्या आत टाकले आणि जोपर्यंत तिचा पती आला नाही तोपर्यंत मी तिला रोज रात्री जवत राहिलो आणि तो आल्यावर पण मी तिला खूप वेळा जोले आहे आणि आता ती माझ्या मुलाची आई आहे आणि आता तर तिच्या बॉलमधून दूध पण येऊ लागले आहे आणि म्हणून मला कधी पण संधी मिळते तेव्हा मी तिच्या घरी जातो आणि तिच्या बुक्समधून तीच गरम गरम दूध पण पितो. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि रात्रीच्या चावट कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा.